ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता आपण पाहिलं आहे की कोर्टाने निकाल जाहीर केला आहे आणि प्रिया आणि साक्षी या दोघींना दोषी पकडून त्यांना जेलमध्ये घालून सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर आता इथे लगेचच महिपतला मात्र स्वतःची मुलगी जेलमध्ये गेल्याचं खूपच जास्त दुःख होतं आणि त्यामुळे तो अर्जुनच्या घरी तमाशा करायला निघून येतो। पण आता अर्जुन त्याच्यावरती त्याला काय रिॲक्ट करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर दुसरीकडे आता प्रियाने 2 ते 2.5 वर्ष एवढं खोटं कसं काय बोलली, कसं एवढं खोटं तिने पचवलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न रविराज काकांना आणि प्रतिमा आत्याला पडला आहे की आपली मुलगी 2 ते 2.5 वर्ष खोटं बोलत होती आपल्याच बरोबर आणि ते आपल्याला कळलं नाही। रविराज काकांना जास्त दुःख या गोष्टीचं आहे की मी स्वतः एक वकील असून मला माझी मुलगी खोटं बोलते एवढे दिवस ते ओळखता आले नाही। आता नेमकं काय घडलं, कसं घडलं, सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। तर आता आपण इथे पाहतो की महिपतला खूप मोठा धक्का बसलेला असतो की आजपर्यंत मी एवढे गुन्हे केले, एवढ्या लोकांवर कलमं उगवली, एवढ्या लोकांना मारून टाकलं, तरी मी कधी पकडला गेलो नाही आणि माझी मुलगी साक्षी तिने एक खून केला, फक्त एक खून। त्याला एका व्यक्तीचा जीव घेणं म्हणजे फक्त वाटत असतं, एक खून माझ्या मुलीने केला आणि माझी मुलगी पकडली गेली, ते सुद्धा 2 ते 2.5 वर्ष तिने एवढे कष्ट घेतले, कोर्टात रोज गेली आली तरीसुद्धा ती यातून निर्दोष सुटू नाही शकली। त्या अर्जुन सुभेदारमुळे हे सगळं झालं आणि मी त्याला आता नाही सोडणार असा विचार करून महिपत काहीही मागचा पुढचा विचार न करता अर्जुनच्या घरी जायला निघतो। तर दुसरीकडे आता संपूर्ण सुभेदार कुटुंबीय हे घरी आलेले असतात। घरी आल्यानंतर आता सगळ्यांचीच मनस्थिती खूप वाईट असते, कारण आपल्याच घरची धाकटी सून ही आता जेलमध्ये गेली आणि ते सुद्धा ती खोटं बोलली या आरोपाखाली, हा धक्का सगळ्यांना बसलेला असतो। तर दुसरीकडे रविराज काका यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तन्वी म्हणजे त्यांची एकुलती एक मुलगी हे एवढं खोटं कसं काय बोलू शकते। तर दुसरीकडे आता प्रतिमा आत्या ह्या कोर्टात नसल्यामुळे तिकडे काय प्रकार घडला आहे हा सगळा प्रतिमा आत्यांना माहीतच नाही आहे। रविराज काका घरी येण्याचीच प्रतिमा आत्या खूपच जास्त आतुरतेने वाट बघत असतात, जेणेकरून कोर्टात काय घडलं, अर्जुन जिंकला की तन्वी खरं बोलत होती असं सिद्ध झालं हे त्यांना विचारायचं असतं आणि त्या आता रविराज काकांना विचारतात सुद्धा, अर्जुन जिंकला की आपली तन्वी खरं बोलत होती असं सिद्ध झालं। त्याबरोबर रविराज काका म्हणतात काय नाही, त्याबरोबर आपण नंतर बोलू असं सुद्धा ते सांगतात। प्रतिमा आत्या म्हणते अहो असं काय करताय, केवढी महत्त्वाची गोष्ट आहे ही, नंतर बोलू कसं बोलताय, मला आत्ता सांगा ना नेमकं कोर्टात काय घडलं, कोणाच्या बाजूने निकाल लागला, अर्जुनच्या बाजूने लागला की आपल्या तन्वीच्या बाजूने, तन्वी खरं बोलत होती की अर्जुनचे कष्ट यशस्वी झाले, नक्की काय झालं ते सांगा ना रविराज, नका ना वेळ वाया घालू। त्याबरोबर आता मात्र रविराज काका प्रतिमा आत्याला सोफ्यावरती बसवतात आणि सांगतात जे सांगेन ते शांतपणे ऐक, पॅनिक होऊ नकोस, त्याचा तुला त्रास होईल। त्याबरोबर आता प्रतिमा आत्या म्हणते बोला पटपट। रविराज हे आता प्रतिमा आत्याला सांगायला सुरुवात करतात, आपली तन्वी खोटं बोलत होती। आता हे ऐकून प्रतिमा आत्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो। त्याबरोबर रविराज काका सांगतात आधीच सांगितले तुला, पॅनिक होऊ नको, रिलॅक्स हो। त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते मला व्यवस्थित सांगा बरं नेमकं काय काय घडलं आणि कसं घडलं। त्याबरोबर आता रविराज काकाने प्रतिमा आत्याला सांगायला सुरुवात केलेली असते, आपली तन्वी खोटं बोलत होती, त्या दिवशी आश्रमात तिने खून करताना पाहिलं इथपर्यंत तिने खरं सांगितलं, पण खून मधुभाऊंनी नाही तर खून साक्षीने केला होता आणि तो सुद्धा चुकून किंवा अनावधानाने झाला नव्हता, तर ते सगळं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग होतं। त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते त्यात विलासचं खून करण्याचं प्लॅनिंग होतं। त्याबरोबर रविराज काका सांगतात नाही, मधुभाऊंचं खून करण्याचं प्लॅनिंग होतं। खरं तर त्या दिवशी साक्षीने सगळ्यांना पिक्चरची तिकीटं काढून दिली होती, सगळ्यांना तिने आश्रम रिकामं व्हावं यासाठी पिक्चरला पाठवून दिलं होतं। सगळे पिक्चरला गेल्याच्या नंतर साक्षी घरी येणार होती, म्हणून प्रिया पोट दुखायचं नाटक करून घरी आली होती। तन्वीला घेऊन घरी विलास आला होता, तिच्यासोबत कोणीतरी मोठं माणूस असावं म्हणून। खरं तर त्यांना आश्रमाचे पेपर्स आश्रमात शोधायचे होते म्हणून ते दोघं मागे आले होते। साक्षीसुद्धा त्यांना जॉईंट झाली होती त्यांना मदत करण्यासाठी। ते तिघं घरात आश्रमाचे पेपर्स शोधत होते, इतक्यात भाजीपाला घ्यायला गेलेले मधुभाऊ घरी आले। सगळ्या घरात अस्ताव्यस्त पसारा त्यांनी पाहिला आणि ते मग पसारा नेमकं कुणी केला हे शोधायसाठी जेव्हा आश्रमाच्या आत गेले तेव्हा त्यांनी बघितलं आणि त्या तिघांमध्ये हातापायी झाली आणि त्या दरम्यान साक्षीला मधुभाऊनं गोळी घालायची होती, पण ती गोळी चुकून विलासला लागली। हे ऐकून सगळं आता प्रतिमा आत्या पूर्ण शॉक्ड होते। ती म्हणते ठीक आहे, साक्षीच्या हातून गोळी लागली, चुकून लागली किंवा तिने इंटेन्शनली मारली, पण या सगळ्यात तन्वी का खोटं बोलली। त्याबरोबर रविराज काका म्हणतात तन्वी खोटं बोलली कारण तन्वीने साक्षीकडून खोटं बोलण्यासाठी कितीतरी वेळा पैसे घेतले होते।
साक्षी तिला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देत होती. आता तर प्रतिमा त्याला कळतच नसतं की बापरे, नक्की ही आपलीच मुलगी आहे ना, जी एखाद्या व्यक्तीवरती खोटा आळ टाकण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पैसे घेते आणि त्याच्या विरोधात अशी खोटी साक्ष देते. आता अडकली स्वतःही, असा विचार प्रतिमा आत्यांच्या मनात येतो. त्याबरोबर रविराज काका हे प्रतिमा आत्याला शांत हो सांगत असतात. प्रतिमा आत्या म्हणते, कशी शांत होऊ, माझी मुलगी आज तुरुंगात गेली. त्याच्यापेक्षाही जास्त वाईट मला या गोष्टीचं वाटतंय, ती खोटं का बोलली, काय गरज होती तिला या सगळ्यामध्ये स्वतःला अडकवून घेण्याची. एवढं चांगलं तिचं लग्न झालं होतं, सुखी संसार केला असता, एकदा जर आपल्याबरोबर खरं बोलली असती तर काय फरक पडला असता. रविराज काका म्हणतात, माझासुद्धा हाच मुद्दा होता. जर तन्वी या सगळ्यामध्ये खरं बोलली असती ना, तर तिला तुरुंगात जाण्याची वेळ आलीच नसती. सरळ तिने सांगून टाकायचं होतं खून कोणी केला होता. ही केस केव्हाच क्लोज झाली असती, साक्षी जेलमध्ये गेली असती, महिपतला काय करायचं ते त्याने केलं असतं, त्याचं त्याने बघितलं असतं, पण आपली मुलगी निर्दोष सुटली असती. पण या सगळ्यात तिची चूक आहे, तिने खोटी साक्षी दिली. त्याबरोबर प्रतिमा आत्या विचारते, मग आता पुढे तन्वीचं काय होईल. त्यावर रविराज काका म्हणतात, काय होईल म्हणजे तिला जी शिक्षा मिळाली आहे ती पूर्ण करून ती परत येईल. तर दुसरीकडे आता नागोबाला मात्र सॉलिड टेन्शन आलेलं असतं, कारण त्याला आता ह्या गोष्टीचं टेन्शन जास्त आलेलं असतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि महिपत शिखरेची भेट मी घालून दिली होती. जर आता दामिनी केस हरली तर ती तर निघून वगैरे कुठं गेली तर ती तर सुटली, ती एकटी आहे, तिला कोण मागे नाही पुढे नाही. पण माझं काय, जर महिपतने माझ्यावरती सूड उगवायचं ठरवलं तर मला खूप महागात पडेल. जर दादाला कळलं की मी महिपत बरोबर जॉईंट आहे तर मग तर माझी पूर्ण वाट लागली. मग मी एका दिवसात भिकारी, दादा मला घराबाहेर काढेल. नाही नाही नाही, घराबाहेर काढून जर गप्प बसला तर ठीक, जर त्याने माझा जीवच घेतला तर, कारण आत्तापर्यंत मी जे जे काही पराक्रम केलेत ते सगळे महिपतला माहिती आहेत. आणि जर महिपत घरी आला आणि महिपतने गोंधळ घातला तर नाही 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 नाही, महिपतने घरी येऊन काहीतरी राडा घालायच्या आत मला महिपतकडे गेलं पाहिजे आणि महिपतला वेळेवर आवरलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा गोंधळ होऊन जाईल, असा विचार आता नागोबा करतो. आता महिपतला आवरण्यासाठी, समजवण्यासाठी नागोबा निघत असतो, पण नेहमीप्रमाणे सुमन त्याला अडवत असते. अहो घरात काय कंडिशन आहे, तुम्ही जाताय कुठे. महिपत तिला सांगतो, तू गबग, जर आज मी गेलो नाही तर माझं काय कंडिशन होईल ते तुला सांगता नाही येणार मला. आणि मग आता सुमनला काहीच कळत नाही, तो म्हणतो तू नको फार विचार करू आणि निघून येतो महिपतच्या घरी. आता महिपत हा इतका चिडलेला असतो की रागाच्या भरात महिपतने सगळं घर अस्ताव्यस्त करून टाकलेलं असतं. म्हणजे हे महिपतचं घर आहे हे कळणारही नाही, इतकी वाईट अवस्था असते घराची. वस्तुकांची तोडफोड, वस्तुकांची फेकाफेक. आता नागोबा घरात येतो आणि हा सगळा प्रकार बघतो आणि त्याच्या लक्षात एका क्षणात येतं की महिपतची मनस्थिती बरोबर नाही. आपण महिपतपासून 4 हात लांब राहूनच महिपतला समजवायचं. महिपत हा आरडाओरडा करत असतो, आक्रोश करत असतो. त्यावेळेस आता त्या ठिकाणी लगेचच नागोबा येतो. सगळे नोकर रांगेत उभे असतात. महिपतचा हा बाजार बघून सगळेच घाबरलेले असतात. नागोबा तिकडे येतो आणि सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळे निघून जा आणि इथे कोणीच घरात थांबू नका, सरळ निघून जा. नोकर विचारतात, पण जर साहेबांनी नंतर विचारलं तर नागोबा सांगतो, तुम्ही निघून जा, तो तुम्हाला काहीच बोलणार नाही. आणि जर तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही त्यावेळेस सांगा मी सांगितलं आणि माझ्या सांगण्यावरून निघून गेलात. निघा ताबडतोब, जीव प्यार आहे ना तुम्हाला तुमचा. त्याबरोबर लगेचच सगळे नोकर होकार देतात आणि तिकडनं निघून जातात. महिपत हा आता म्हणत असतो, कशाला आलाय तुम्ही इथं नागराज शेठ. माझ्या मुलीला, माझ्या एकुलत्या एका लेकीला, साक्षीला तुरुंगात पाठवलं तुमच्या त्या दामिनी देशमुखने. त्याबरोबर लगेचच आता नागराज म्हणायला लागतो, हे बघ आता काही करणं आपल्या हातात आहे का. नाही ना, उगाचच्या उगाच रागराग करून, त्यागा करून काय मिळणार आहे. शेवटी साक्षी तर जेलमध्ये गेली, मग आता तू कशाला उगाच गोंधळ घालतोयस, तू जरा शांत हो. आता खरं तर नागोबा महिपतला एवढं समजावत असतो, कारण जर महिपत चिडला तर तो सगळ्यात अगोदर सूड हा नागोबावरतीच काढणार हे त्याला माहिती आहे. म्हणून तो खरं तर एवढं समजवणं वगैरे हे सगळं करत असतो. तो म्हणत असतो, आता जर तू सुद्धा असं वेड्यासारखं वागलास, काहीतरी वाईट पाऊल उचलायला गेलास आणि त्याच्यात तूच अडकलास तर तू सुद्धा तुरुंगात जाशील आणि साक्षीसुद्धा. आता किमान आपण साक्षीला सोडवू तरी शकतो. त्याबरोबर लगेचच महिपत म्हणतो, कसं सोडवणार आपण, सांगा ना, काय करणार आता. आता काही जादूची कांडी येणार आणि जादू होणार आहे का. त्याबरोबर नागोबा म्हणतो, अरे महिपत तू असं कशाला बोलतोयस. त्यावर महिपत म्हणतो, मग काय बोलू तुम्हीच सांगा. अहो माझ्या पोरीच्या केसची सुनावणी झाली, तिला शिक्षा झाली, जन्मठेप झाली माझ्या लेकीला. त्याबरोबर आता नागराज म्हणत असतो, अरे तू फक्त तुझ्या मुलीचाच विचार करतोयस,
प्रिया पण तर होती ना तिच्याबरोबर, प्रियाला पण तर झाली आहे ना शिक्षा. पण बघ तिच्यासाठी कोणी एवढा आकांतांडव करतंय का? नाही, कारण ती खोटं बोलली, तिची चूक होती म्हणून तिला शिक्षा मिळाली, असा विचार करतायत की नाही दादा बहिणी? मग तसा विचार तू सुद्धा कर ना. त्याबरोबर आता मात्र महिपतला नागराजचा इतका राग येतो की डायरेक्ट तो त्याचे कॉलर पकडतो आणि त्याला सांगतो, तुमच्या भावाला आणि भाऊजाईला घाला चुलीत, मला त्यांच्याशी काही घेणं देणं उरत नाही. महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, ती त्यांची जन्म दिलेली पोटची पोरगीच नाही, त्यामुळे त्यांना काय फरक पडतो किंवा नाही पडतो त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. साक्षीला मी जन्माला घातलेली माझी एकुलती एक पोरगी आहे ती, आणि तिला जेलमध्ये घालवलं आहे अर्जुननी. त्या सुभेदारला मी सोडणार नाही असं म्हणत आता इकडे पुन्हा एकदा महिपत हा आता गाडी वगैरे घेऊनच डायरेक्ट निघतो. आता मागून नागोबा त्याला हाक मारत असतो, महिपत थांब. पण महिपत कशाला ऐकतोय? महिपतने फुल गेअरमध्ये गाडी टाकलेली असते आणि ती गाडी जाऊन थेट थांबते अर्जुनच्या घराच्या बाहेर. आता घराच्या बाहेर म्हणजे थेट गाडी गेटच्या आतून डायरेक्ट गार्डनमध्ये येते. वॉचमन ओरडत असतो मागे, अहो साहेब थांबा, गाडी मागे थांबवा. पण महिपत काही त्याचं ऐकत नसतो. आता महिपत तर तिकडनं निघून आलेला असतो, पण नागराजला महिपतने जे जे काही सांगितलेलं असतं तो सर्व प्रकार आठवत असतो. आणि त्यामुळे आता नागोबाला टेन्शन आलेलं असतं की हा महिपत त्या सुभेदारच्या घरी जाऊन नेमका राडा तरी काय घालणार. आणि मरू दे, त्याच्या घरी जाऊन याने काहीही राडा घालू दे, पण या सगळ्यात त्याने माझं नाव कुठे नको घेऊ दे. देवा आता वाचव रे बाबा मला तूच, असं महिपत प्रार्थना करत असतो. आधी कुकर्म करायची आणि नंतर प्रार्थना करायची, ही काही माणसांची सवयच असते. तर आता आपण पाहतो की महिपतला असं घरात आलेलं बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर अर्जुन हा महिपतला म्हणतो, तू इथे येणार होतासच, हे मला आधीपासूनच माहीत होतं. हे बघ शांतपणे सांगतो, निघून जा इथून. आधीच मुलगी तुरुंगात गेले, आता तूही जाशील, कशाला उगाच हे सगळं? गुड बॉय, चल निघ इकडनं. आता अर्जुन एवढं चांगलं समजावून सांगत असतो, पण महिपत कशाला ऐकतोय? महिपत हा अर्जुनला अरेरावीची भाषा करायला लागतो. तू माझ्या पोरीला जेलमध्ये घालवलं ना, तुला सोडणार नाही मी. तुला तुझ्या घरच्यांच्या समोर सांगतो, तुझ्या पिढ्या जिवंत राहणार नाही याची व्यवस्था करून जाईन मी. त्याबरोबर मात्र आता अर्जुनचा तोल जातो आणि अर्जुन सरळ महिपतची कॉलर पकडतो आणि महिपतला सांगतो, पिढ्या काय बुडवशील तू माझ्या कुटुंबातल्या एकाला तरी हात लावून दाखव. अरे कुटुंबातल्याला हात कशाला लावतोस? तू कुणाच्या केसाला धक्का लाव, मग बघ मी तुझं काय करतो ते. त्याबरोबर महिपत म्हणत असतो, आजपर्यंत कितीतरी लोकांना मारलं आणि कितीतरी लोकांना गाडलं, नावं पण लक्षात नाही आणि नंबर पण लक्षात नाही की किती जणांना गाडलं. त्याच्यात तुझी एक फॅमिली कुठं जाऊन मरल ना ते तुला कळणार नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, तू ज्यांना गाडलं असशील ना त्याच्यात अर्जुन सुभेदार नव्हता, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि हे बघ आता तुला नीट भाषेत सांगतोय, ताबडतोब इकडनं चालायला लाग, नाहीतर खरंच जर आता मी पोलिसात तक्रार केली ना तर मात्र तू जेलमध्ये जाशील आणि तुझी पोरगी कायमचे एकत्र राहाल. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. महिपत सुद्धा आता तावातावात सांगतो की हे बघ तुला जे करायचं आहे ते तू करून घे, तू पोलीस कंप्लेंट कर, नाही तर काहीही कर, मी इकडनं कुठेच जाणार नाही आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो ठीक आहे. आता अर्जुन हा पोलिसांना फोन लावणारच असतो, पण सायली ही त्याला सांगते की नका करू काही पोलिसात वगैरे फोन करून काहीच उपयोग होत नाही. या महिपतची ओळख आहे सगळीकडे, याला पोलीससुद्धा सोडून देतात. त्याबरोबर मात्र आता अर्जुन हा पोलिसात फोन नाही करत, तर तो महिपतला गार्ड्सनं बोलवून घराच्या बाहेर काढायला लावतो. तर आता इथे सायलीला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण आता महिपत हा थेट डायरेक्ट घरात येऊन धमकी देऊन जातो की मी तुझ्या 7 पिढ्यांना सोडणार नाही. पण मग आता सायलीला टेन्शन येतं, पुढचं सगळं मरू देत, पण आत्ता सध्याचं काय? हे रोज ऑफिसला जातात, अश्विन भाऊजी रोज क्लिनिकला जातात, हॉस्पिटलला जातात, बाबा रोज जातात घराच्या बाहेर कंपनीवरती. काय होईल महिपतने जर काही केलं तर? वेडवाकडं काय करता येईल? या सगळ्यातून मार्ग कसा निघेल? मधुभाऊंना तर मी सुखरूप बाहेर काढलं या सगळ्यातून, पण याचा अर्थ असा होत नाही की माझ्या कुटुंबाला या सगळ्याची शिक्षा भोगायला झाली पाहिजे. साक्षीला तिच्या पापाचं फळ मिळालं, पण महिपत का माझ्या कुटुंबाच्या पाठी पडलाय? त्याबरोबर आता सायलीला टेन्शन येतं आणि टेन्शनमध्ये ती रडायला लागते. अर्थात जर आपल्या कुटुंबावरती वाईट वेळ येणार असेल तर आपल्याला टेन्शन हे होतंच आणि वाईटही वाटतं. तसाच प्रकार आता सायलीच्या बाबतीत घडत असतो. ती म्हणत असते की जर एकाला जरी काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार, कारण हे जे काही घडलंय ते मधुभाऊंच्या केसमुळे, आणि मधुभाऊंची केस यांच्याकडे मीच आणली होती. काय करू खरंच काही सुचत नाही आहे. सायलीचं विचार करण्याची जी शक्ती असते ती तिथेच थांबलेली असते. ती प्रयत्न करत असते पण तिला सुचत नसतं. अर्जुन खोलीत येऊन बघतो, सायली खूप टेन्शनमध्ये असते. अर्जुन आल्याबरोबर सायली नॉनस्टॉप सुरुवात करते, काहीतरी करा. अहो जर महिपतने तुम्हाला कोणाला काही केलं ना तर मला नाही सहन होणार, आणि तुम्हाला माहिती आहे ना तू किती नालायक माणूस आहे ते. त्याबरोबर अर्जुन सायलीला सांगतो, रिलॅक्स, काम डाऊन, बस इथे खाली बस, पाणी घे, पी. त्याबरोबर सायली म्हणते, तुम्ही एवढे शांत कसे काय राहू शकता? अर्जुन म्हणतो, कारण मी वकील आहे ना. या अशा गोष्टींबरोबर माझा संबंध नेहमीच येत असतो.
अगं ही लोकं अशी पोकळ धमक्या देऊन जातात, कोणी काहीच करत नाही. आणि तुला काय वाटतं, तो सहज माझ्या फॅमिलीला धक्का देईल आणि मी बघत बसेन? सगळी व्यवस्था करून झाली आहे बायको, उगाचच्या उगाच लोड घेऊ नकोस. त्याने काही केलं ना, कोणाच्या केसाला जरी धक्का लागला ना, तरी कायमची त्याची विल्हेवाट लावून ठेवलेली आहे. महिपतनी थोडीशी चूक करायची आणि त्याचे सगळे काढले चिठ्ठे बाहेर यायला एक गाठ होईल. त्याबरोबर सायली म्हणते, तुमची ही वकिली आहे ना, तुम्ही तुमच्या कोर्टात वापरा, घरात नको. घरातल्यांना जर काही त्रास झाला तर? त्यावर अर्जुन म्हणतो, तू परत 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 तेच कसं बोलतेस? मी समजावून सांगतो ना तुला, काहीच वाईट होणार नाही म्हणून. सायली म्हणते, पण जर झालं तर? अहो घरामध्ये तुमच्यापैकी तिघांपैकी तिघं नसता, घरात फक्त मी, अस्मिताताई, आई, विमलताई, पूर्णाजी आम्हीच असतो. अस्मिताताई प्रेग्नेंट आहेत, पूर्णाजी म्हातारे आहेत. जर काही कमी जास्त झालं घरात तर मी काय करू? त्यावर अर्जुन सांगतो, काळजी करू नकोस, तुला ह्याच गोष्टींचं टेन्शन आलं आहे ना, मी सिक्युरिटी वाढवून घेतो, मग तर झालं. त्याबरोबर सायली म्हणत असते, तुम्हाला सगळं सोपं वाटतंय आणि ती मात्र अस्वस्थच झालेली असते. तर दुसरीकडे आता पूर्णाजीसुद्धा पूर्णपणे रेस्टलेस, अस्वस्थ झालेली असते, कारण आता तिलासुद्धा खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतो. जी तन्वी, जिच्यावर आपण एवढा जीव लावला, जिला आपण एवढं चांगलं सांभाळलं, प्रत्येक वेळेस तिची प्रत्येक चूक पोटात घातली, ती तन्वी आपल्यापासून एवढं मोठं सत्य कसं काय लपवू शकते, कसं काय खोटं बोलू शकते? याचा अर्थ तन्वी किती आणि काय काय खोटं बोलली असेल, हा प्रश्न आता पूर्णाजीला पडलेला असतो. पूर्णाजीला खूप वाईट वाटत असतं तिने प्रत्येक वेळेस तन्वीला पाठीशी घातल्याचं. तर दुसरीकडे प्रतिमा त्याही विचारच करत राहिलेली असते की आता रविराजना खूप मोठा धक्का बसलाय. तन्वी खोटं बोलते, तिची ही सवय मला तर माहिती पडलीच होती, कारण माझ्या बाबतीत ती बऱ्याच वेळा खोटं बोलली. पण रविराजना मात्र या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलाय. त्यांना या सगळ्यातून बाहेर आता मलाच काढावं लागेल, पण मी काय करू, कसं काढू रविराजना या सगळ्यातून बाहेर? प्रतिमा त्या विचार करत असते. ती ठरवते आपण रविराज काकांशी जाऊन थेट बोलायचं. आणि मग ती रविराज काकांच्या खोलीत येते आणि त्यांना म्हणत असते, अहो जरा ऐकताय का माझं? रविराज काका म्हणतात, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे प्रतिमा, प्लीज नंतर ये. प्रतिमा त्या म्हणते, प्लीज थोडंसं ऐकून घ्या माझं. रविराज काका सांगतात, काय ऐकू, बोल, काही ऐकण्यासारखं राहिलं आहे का? जर आधीच तुझं ऐकलं असतं, तन्वीवरती लक्ष ठेवलं असतं, व्यवस्थित तिला ॲब्झॉर्ब केलं असतं, तर मे बी आज हे सगळं घडलं नसतं. पण मी प्रत्येक वेळेस तिची बाजू घेत गेलो आणि तुला दोषी ठरवत गेलो ना, त्याचे प्रताप आहेत हे सगळे. एकदा जर मी माझ्या मुलीला व्यवस्थित पुढ्यात बसून प्रश्न विचारले असते ना, तर कदाचित ही वेळच आली नसती माझ्यावर. पण मी काय करू? अगं खरंच इतक्या लोकांना ओळखतो मी, लोकांचा चेहरा बघून सांगू शकतो कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतोय, किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय. पण माझ्याच मुलीला कसं ओळखू नाही शकलो? बापाची माया मध्ये आली आणि वकील कमी पडला, असं आता रविराज काका म्हणत असतात. थोडक्यात काय, रविराज काका सगळ्याचा दोष स्वतःला देऊन घेत असतात. तर दुसरीकडे नागोबाला मात्र टेन्शन आलेलंच असतं की प्रिया जर आता जेलमधून बाहेर नाही आली तर मग दादा तिच्या नावावरती प्रॉपर्टी करणार नाही, आणि दादाने जर प्रियाच्या नावावर प्रॉपर्टी केली नाही तर ती प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार नाही, आणि माझ्या नावावर प्रॉपर्टी झाली नाही तर माझे इतक्या वर्षापर्यंत केलेले सगळे कष्ट पाण्यात जातील. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.